वर्धा शहर के रामनगर इलाके में आयकर अधिकारी बनकर एक घर में छापा मारने की कोशिश करने वाले 3 लोगों को पुलिस ने हिरासत में लिया। जानकारी के अनुसार आरोपी ने खुद को आयकर विभाग का अधिकारी बताया और घर में प्रवेश किया। पहचान पत्र व सर्च वारंट जैसे कागज दिखाकर प्रॉपर्टी के लेन देन और घर में मौजूद नकदी के बारे में पूछताछ शुरू कर दी। हालांकि उनकी गतिविधियां संदिग्ध लगे पर घर के लोगों ने तुरंत पुलिस को सूचना दी। सूचना मिलते ही रामनगर पुलिस थाने की टीम मौके पर पहुंची और आरोपी को हिरासत में लिया। प्राथमिक जांच में सामने आया कि उनके पास मौजूद पहचान पत्र फर्जी है। आशंका जताई जा रही है कि बड़े नकद लेने की जानकारी मिलने के बाद इस वारदात की कोशिश की गई थी। फिलहाल पुलिस इस मामले की जांच कर रही है। माझ्या घरी हे 2-3 लोक आले आणि आम्ही इन्कम टॅक्सच्या ऑफिसचे ऑफिसर आहोत अशी माहिती दिली आणि तुमच्याकडून मला सगळी माहिती पाहिजे आणि म्हणून ते घरात आले आणि मला ते सगळी माहिती विचारत होते आणि तुमच्या काय म्हणतात बा सगळी पैसे किती आहे, कुठे आहे, कोणत्या अकाउंटला आहे, सगळी आम्हाला माहिती पाहिजे। मी म्हटलं बा ही माझ्याकडे नाही आहे, माझ्या वकिलाकडे आहे, तिकडे चला। ते माझ्यावर तिथे आले चांडा वकिलाकडे आणि मग तिथेच गेल्यावर त्यांच्याही लक्षात आलं काय फ्रॉड आहे। हे जे ऑफिसर आले हे फ्रॉड आहे हे त्यांच्या लक्षात आलं, माझ्या मुलाच्या लक्षात आलं, त्यांनी मग पोलीस कंप्लेंट केली इकडे। अशा प्रकारचा असा प्रकार झाला। अशा प्रकारे खोटी केस निर्माण करून मला गोवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। तक्रारदार चिंतामण दशरथ कोंगरे यांच्याकडे दुपारी 4 वाजताच्या दरम्यान 3 इसम गेले आणि आम्ही लोकसेवक आहोत, इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत, तुमच्याकडे अवैध मालमत्ता आहे असे म्हणून त्यांना तुमच्या घराचा सर्च घ्यायचा आहे असं म्हणून त्यांना धमकावत होते आणि त्यावेळेस त्यांना संशय आल्याने त्यांनी त्यांचे CA चांडक यांना बोलवून व्हेरीफाय केलं असता त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की हे काहीतरी लोकसेवक नसून चुकीचे लोक आहेत। त्यावेळेस त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं आणि लगेच आम्ही स्टाफ पाठवून त्यांना पोलीस स्टेशनला आणून व्हेरीफाय केलं असता इन्कम टॅक्स ऑफिसरकडून व्हेरीफाय केलं असता ते त्यांचे आय कार्ड डुप्लिकेट आणि सर्च वॉरंटसुद्धा डुप्लिकेट असल्याचे लक्षात आले। त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतली व कलम 204, 318(1), 336(3), 340(2) प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत। फसवणूक करण्याच्या उद्देशाने गेलेले 3 आरोपी आमच्या ताब्यात आहेत। बाकी त्यांना गुन्हा दाखल करून बाकी तपास करण्याची तजवीज ठेवणार। यवतमाळ, नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचे इसम आहेत।